पोलीस खातं म्हटलं की कामाच्या अनियमित वेळा या ठरलेल्याच, त्यामुळे पोलीस खात्यातल्या कर्मचाऱ्यांना कामाचा प्रचंड ताण सहन करावा लागतो। त्यातूनच काही जण आत्महत्येचं टोकाचं पाऊलही उचलतात। शासकीय स्तरावर या समस्येचं निराकरण करण्यासाठी जी काही उपाययोजना व्हायची ती होईल, पण पोलीस दलातलेच एक अधिकारी संजय गोविलकर यांनी आपल्या परीने एक उपाय समोर ठेवलाय, वेळेच्या नियोजनाचा। या संदर्भात त्यांनी आपलं स्टॉप वॉच नावाचं एक पुस्तकही लिहिलं असून डॉक्टर अभय बंग यांच्या हस्ते या पुस्तकाचं रविवारी मुंबईमध्ये प्रकाशन करण्यात आलं। प्रचंड ताणतणाव आणि कामाच्या अनियमित वेळा यामुळे पोलिसांचं आयुष्य तणावग्रस्त झालंय। याचेच वाईट परिणाम त्यांच्या कुटुंबियांनाही भोगावे लागतात। या समस्येवर आपल्या परीने मात करायची असेल तर वेळेचं नियोजन हाच प्रभावी उपाय असल्याचं मुंबई पोलीस दलातले पोलीस उपनिरीक्षक संजय गोविलकर यांचं म्हणणं आहे। त्या दृष्टीने त्यांनी स्टॉप वॉच हे पुस्तक लिहिलंय। खरं तर ही अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि पोलिसांच्या दृष्टीने जे अनियमित जीवनशैली ज्यांची आहे ते समाजाचे रक्षण करतात आणि जर समाजाचे रक्षण करणारी यंत्रणा जर सुदृढ असेल तर समाजाचं रक्षण अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो। म्हणून मला वाटतं की हे पुस्तक त्याच करता निर्माण झालं असं की आम्ही जे रक्षक आहोत ते अजून सक्षम आणि निरोगी राहावे याकरता हे पुस्तकाची संकल्पना। वेळेचं नियोजन म्हणाल तर हे जे शिफ्ट ड्युटी करणारे असतात ते रात्री ड्युटीला जातात, दिवसभर घरी असतात, पण दिवसा येऊन झोपल्यामुळे त्यांचे बरेचसे मानवी स्नेहसंबंध सुद्धा बिघडलेले असतात की पूर्ण वेळ ते दिवसा झोपलेले असल्यामुळे आपले रिलेशन ते चांगल्या प्रकारे मेंटेन नाही करू शकत। तर ते कसे मेंटेन करता येईल किंवा वेळेचं नियोजन केलं तर सगळ्या गोष्टी त्यांना शक्य होतील। तर त्यांनी आपलं वेळेचं नियोजन कशा पद्धतीने करता येईल हे आम्ही याच्यामध्ये सुचवलेलं आहे की जेणेकरून त्यांची स्वतःची जी खाजगी कामं आहेत किंवा स्वतःची जी खाजगी रिलेशन्स आहेत ते सुद्धा ते कसे चांगल्या प्रकारे मेंटेन करू शकतील। एंडगुरु भरत दाभोळकर यांनी डिझाईन केलेलं मुखपृष्ठ आणि डॉक्टर अभय बंग यांची प्रस्तावना असलेल्या या पुस्तकात आजच्या यंत्रवत युगात निरोगी जीवन कसं जगावं याचं मार्गदर्शन करण्यात आलंय। आरोग्याची काळजी कशी घ्यावी, ताणतणावांवर नियंत्रण कसं मिळवावं या संदर्भात काही मोलाच्या गोष्टी यात आहेत। गोविलकरांनी हे जे पुस्तक लिहिलं जोडप्याने ते पुस्तक आजच्या समाजाला सावध करण्यासाठी की थोडं थांबा आणि डोळे उघडून बघा की आपण कसं जगतो आणि मग त्याच्यात या जगातनं जरी बाहेर पडता येत नाही पण या रोगी जगामध्ये निरोगी कसं जगायचं हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केला। पोलीस खात्यातली परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून गोविलकर यांनी हे पुस्तक लिहिलं असलं तरी कॉल सेंटर, सॉफ्टवेअर उद्योग, पत्रकारिता यासारख्या क्षेत्रातल्या लोकांनाही हे पुस्तक उपयोगी ठरू शकतं। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई।